आमची जी रेग्युलेटरी बॉडी आहे, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, यांनी क्रेडिट पॉइंट मिळवण्यासाठी एका कंपनीला कुठलंही टेंडर इन्व्हाइट न करता कंत्राट दिलं. आम्हाला त्याच कंपनीकडून लेक्चर्स ऐकून 30 क्रेडिट पॉइंट मिळवणं गरजेचं केलं. प्रत्येक पॉइंटसाठी 600 रुपये फी ठेवली आणि अशा प्रकारे त्या कंपनीला आम्हाला 30 लेक्चर ऐकून प्रत्येक डॉक्टरने 18,000 रुपये द्यायला पाहिजे. अशा प्रकारे क्रेडिट पॉइंट नसतील तर रजिस्ट्रेशनचं रिन्युअल होणार नाही, अशी कुठलीही तरतूद महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट मध्ये नसताना हे ज्याला अल्ट्रा व्हायरस म्हणतात, अशा प्रकारे हे बेकायदेशीरपणे त्यांनी केलेलं आहे. हे त्यांनी विशिष्ट कंपनीचं उखळ पांढरं व्हावं म्हणून केलेलं आहे आणि याच्यामध्ये आमचं अहित आहे. ही शिक्षण क्षेत्रातली नफेखोरी आहे. हा शिक्षण क्षेत्रामधला गैर प्रकारे कमावलेला नफा आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही गेले 2.5 महिने जे काम केलं, 2.5 महिने आम्ही ज्यांच्याकडे अर्ज केले, म्हणजे स्वतः MCIM, वैद्यकीय शिक्षण मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे करूनही कुठलीही दाद न दिल्यामुळे आज या प्रेस कॉन्फरन्सचं ऑर्गनायझेशन करून मी तुम्हा सर्वांना म्हणजे मीडियाला हे जे भ्रष्टाचाराविरुद्धचं जे आमचं आंदोलन आहे त्यात आमचे हात बळकट करण्याची विनंती करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स केली. क्रेडिटसाठी किती फीस आकारली जाते वगैरे काय? एक पॉइंट मिळवायला 600 रुपये, 30 पॉइंट मिळवायचे असेल तर 18,000 रुपये आणि हे 18,000 रुपये प्रत्येक प्रॅक्टिशनरनी, आम्ही 1,23,000 प्रॅक्टिशनर आहोत, म्हणजे सुमारे 2.25 करोड रुपये, की जे बनवण्यासाठी जास्तीत जास्त एक बनवायला 1 लाखाचा खर्च येईल तर 30 लाख खर्च होतील. 30 लाखाच्या गुंतवणुकीवर या कंपनीला इतका नफा करून दिला जातो.